नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि या सिरीजमध्ये आपण पेपर वनचे 2011 ते 2025 या दरम्यानचे इम्पॉर्टंट पीवायक्यू प्रश्न बघतो आहोत. आज त्याचा पार्ट 29वा आहे. या आधीची व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे आणि ही संधी आता आपल्याला दुसऱ्यांदा मिळालेली आहे की सेट परीक्षा ही पोस्टपोन झालेली आहे. ठीक आहे, या संधी चुकवू नका आणि या संधीचा फायदा घ्या. त्यामुळे पीवायक्यू प्रश्न आणि अभ्यासाला लागा, मॉक टेस्ट द्या, थेअरी अभ्यास करा, रिव्हिजन करा. ओके. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले हे महाराष्ट्र सेट पेपर 2026 याचा 2 महिन्याचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्ड लेक्चर मिळणार आहे, 10 मिनिटचे नोट्स मिळणार आहेत, युनिट वाईज एमसीक्यूज, 5,000 प्लस एमसीक्यू सिरीज, 50 अधिक मॉक टेस्ट, लास्ट 15 वर्षाचे पीआयक्यू विथ सोल्युशन आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी. याची फीज आहे 3,000 रुपये. आफ्टर डिस्काउंट 2,600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. जर का तुम्हाला 75 प्लस मार्क्स पेपर वन मध्ये मिळवायचे असेल तर ही बॅच नक्की जॉईन करा आणि आत्ताच अभ्यासाला लागा. पेपर टूचं पण क्रॅश कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ही बॅच मंडे पासून सुरू होते आहे. ओके, ही बॅच मंडे पासून सुरू होते. पेपर टू मध्ये आपल्याकडे मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. पेपर वन या बॅचमध्ये फ्री आहे. कम्प्लीट 10 युनिटचे नोट्स, 20 अधिक टेस्ट आहे, फुल सिलेबस टेस्ट आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याची फीज आहे 10,000 रुपये, पण आफ्टर डिस्काउंट 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की एनरोल करा आणि एनरोल करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. तुम्ही एक तर पेपर टू ची पण बॅच घेऊ शकता, नुसतंच पेपर वन ची पण घेऊ शकता. ओके, तुमच्या याच्यानुसार. आणि मॉक टेस्ट ऑलरेडी आहेत, त्यामुळे नक्की अभ्यास करा. चला, खाली 2 विधाने दिलेली आहे. विधान 1 आहे, अध्ययनार्थी केंद्रित दृष्टिकोन हा शिक्षकांच्या गरजांवर केंद्रित असतो. लर्नर सेंटरचा जो दृष्टिकोन आहे हा शिक्षकाच्या गरजांवर केंद्रित असतो. विधान 2 आहे, अध्ययनार्थी केंद्रित दृष्टिकोन हा अभ्यास विषयक याच्या संयोगात्मक निश्चितीवर केंद्रित असतो. वरील विधानाच्या आधारे खाली दिलेल्या पर्यायापैकी सर्वात योग्य उत्तर निवडा असं आपल्याला विचारलेलं आहे. A learner centered approach is the statement 2 आहे, learner centered approach is centered on cooperative determination of subject matter. In the light of the above statement, choose them. आता आपल्याला दोन्ही स्टेटमेंट मध्ये चूज करायचं की कोणतं बरोबर असणार आहे. ओके. विधान 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत. विधान 1 आणि 2 दोन्ही चुकीचे आहेत. विधान 1 बरोबर आहे परंतु विधान 2 चुकीचे आहे. चौथं विधान 1 चुकीचे आहे परंतु विधान 2 बरोबर आहे. चला, युनिट 1 टीचर ऍप्टिट्यूडचा प्रश्न आहे. यामधलं स्टेटमेंट 1 जे आहे की अध्ययनार्थी केंद्रित दृष्टिकोन हा शिक्षकांच्या गरजांवर केंद्रित असतो, हे जे स्टेटमेंट आहे ते इनकरेक्ट आहे. पण स्टेटमेंट 2 जे आहे, अध्ययनार्थी केंद्रित दृष्टिकोन हा अभ्यास विषयाच्या संयोगात्मक निश्चितीवर केंद्रित असतो, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 4 असणार आहे. विधान 1 चुकीचं आहे परंतु विधान 2 बरोबर आहे. ठीक आहे. Which of the following is a technique to provide right kind of support in right amount at right time to increase child competence? मुलांची क्षमता वाढवण्यासाठी योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारचा आधार देण्याचे तंत्र खालीलपैकी कोणते आहे? स्कॅफोल्डिंग, सहाय्य, अकोमोडेशन, विकमास, स्कीम्स जे म्हणतो आपण, अकोमोडेशन की असिस्टन्स. तर स्कॅप फोल्डिंग म्हणजे याचं जे उत्तर आहे ते स्कॅप फोल्डिंग, ऑप्शन ए. तर स्कॅप फोल्डिंग जे असते ना ते विद्यार्थ्याला एखादे नवीन कौशल्य किंवा संकल्पना शिकताना योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि तात्पुरती सपोर्ट देणे आणि तो सक्षम झाल्यावर ती मदत हळूहळू कमी करणे, याला आपण काय म्हणतो? स्कॅप फोल्डिंग म्हणतो. युनिट 1 टीचिंग ऍप्टिट्यूड मधला हा प्रश्न आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. आणि हे स्कॅप फोल्डिंगची संकल्पना आता कशावर आधारित आहे ते पण आपण बघून घेऊ. इथे लिहून देते. लेव, मी इंग्लिशमध्येच लिहिते, लिव्ह गॉटस्की यांच्या झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट झेपीटी या सिद्धांतावरती आधारित आहे. आणि स्कॅफोल्डिंग हा शब्द जो आहे हा जरम बर्नर, डेव्हिड वूड आणि जेल रॉस यांनी 1976 ला लोकप्रिय केला.
योग्य वेळी मदत, गरजेनुसार मदतीचे प्रमाण, तात्पुरती मदत, विद्यार्थी सक्षम झाल्यावर मदत कमी करणे आणि स्व अध्ययनाला प्रोत्साहन देणे हे याचं हे आहे. ठीक आहे. तर या संबंधित कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात? एक तर हा प्रश्न आहे किंवा मग स्कॅफ फोल्डिंग ही संकल्पना कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? तर ती कोणत्या सिद्धांताशी आहे? वॅगोस्टिक, लेव वॅगोस्टी यांच्या सिद्धांताच्या संबंधित. आणि यामध्ये शिक्षकाची मदत कधी कमी केली जाते? विद्यार्थी स्वतंत्रपणे कार्य करू लागल्यावर, स्टेप बाय स्टेप. ओके. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. एक असणार आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट परीक्षा अनिवार्य पेपर वन यासाठीचे 5,000 प्रश्नांचा संच, ज्यामध्ये 50 सराव प्रश्नपत्रिका आहे. हे मराठी आणि इंग्लिश दोन्ही याच्यामध्ये आहे. सोबतच हे ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही इथे, जर का तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ॲमेझॉनवरून ती ऑर्डर करू शकता. ओके. लिंक तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा. त्यामध्ये बघा, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहे, युनिट वाईज प्रश्नपत्रिका आहे, संपूर्ण मॉक टेस्ट आहेत आपल्या संपूर्ण अभ्यासक्रमावर. त्यामुळे ते मराठी आणि इंग्लिश दोन्ही याच्यामध्ये आहे. वेगवेगळे पुस्तक आहे, तुम्ही मागवू शकता. स्वयंप्रभा इज अन एज्युकेशन लर्निंग प्लॅटफॉर्म इनिशिएटेड बाय DTH चॅनल दॅट इज अवेलेबल 24/7 थ्रू. तर ते कोण चालवतं ते आपल्याला विचारलेलं आहे. 34 वाहिन्या आता सध्या नाहीये. आता किती वाहिन्या आहेत ते तुम्ही मला सांगा कमेंट सेक्शन मध्ये. स्वयंप्रभा हे DTH वाहिन्यांद्वारे सुरू केलेले एक शैक्षणिक अध्ययन व्यासपीठ आहे, जे किती वाहिनी आता आता किती आहे? आता 40 वाहिन्या आहेत. 24/7 उपलब्ध आहे. हे व्यासपीठ पुण्याद्वारे करण्यात आलेले आहे. मानव संसाधन विकास मंत्रालय, सोबतच विद्यापीठ अनुदान आयोग, कन्सोर्टियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. तर हे जे आहे मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस याद्वारे करण्यात आलेलं आहे, मानव संसाधन विकास मंत्रालय. आणि हे किती 40 चॅनल्स आहेत स्वयंप्रभामध्ये. ओके. DTH चॅनल आहे. DTH म्हणजे डायरेक्ट टू होम, शिक्षण मंत्रालय द्वारा. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, एक. एखादा अध्ययनार्थी आपल्या पूर्वीच्या स्कीमा, बोधन संरचना एकत्र करतो किंवा नवीन अनुभवानुसार त्यात बदल करतो. विद्यमान स्कीमास एकत्र करण्याची किंवा त्यात बदल करून नवीन स्कीमास पोहोचण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? अ लर्नर कंबाईन्स हर हिज प्रिव्हियस स्कीम्स और मॉडिफाईज देम ॲज पर न्यू एक्सपिरियन्स. द प्रोसेस ऑफ कंबायनिंग मॉडिफाईंग एक्झिस्टिंग स्कीम्स अँड टू अराइव्ह ॲट अ न्यू स्कीम, याला काय म्हणतात? अकोमोडेशन, ॲसिमिलेशन, ॲडॅप्टेशन, इक्विलिब्रेशन. तर त्याला म्हटलं जातं अकोमोडेशन. काय म्हटलं जातं त्याला? अकोमोडेशन म्हटलं जातं. एक्झिस्टिंग स्कीम जी मॉडिफाय करते नवीन अनुभवानुसार, त्याला अकोमोडेशन म्हणतात. ठीक आहे. खालीपैकी कोणते अभ्यासक्रम विकास प्रारूप मॉडेल तांत्रिक वैज्ञानिक प्रारूपाच्या अंतर्गत येते? इच ऑफ द फॉलोइंग करिक्युलम डेव्हलपमेंट मॉडेल्स कम अंडर द टेक्निकल सायंटिफिक मॉडेल? ओपन क्लासरूम मॉडेल, ताबाचे मॉडेल, वेन्स्टीन अँड फॅटिन मॉडेल, रोजचे आंतरवैयक्तिक संबंधांचे मॉडेल. चला सांगा बघू. तर ते आहे ताबाज मॉडेल. ताबाज मॉडेलचा अभ्यासक्रम विकास प्रारूप तांत्रिक वैज्ञानिक प्रारूपाच्या अंतर्गत येते आहे. हिल्डन टाबा असं त्याचं आहे. मॉडेलचा प्रकार आहे टेक्निकल सायंटिफिक मॉडेल आहे. टीचर सेंटर्ड इन डेव्हलपमेंट म्हणजे अभ्यासक्रम विकसित करण्यात शिक्षकाची महत्वाची भूमिका असते. पुन्हा अभ्यासक्रम शिक्षक शाळा प्रणालीद्वारे ते असतात आहे. यामध्ये 7 स्टेप आहेत. टाबाज मॉडेलमध्ये किती स्टेप आहे? 7 स्टेप्स आहेत. पहिला आहे डायग्नोसिस ऑफ नीड्स, गरजांचे निदान, उद्दिष्ट निश्चित करणे, आशयाची निवड करणे, आशयाचे संघटन, अध्ययन अनुभवाची निवड, अध्ययन अनुभवाचे संघटन आणि शेवटी मूल्यमापन. ठीक आहे. तर हे जे आहे उद्देशांवर आधारित आहे, क्रमबद्ध आहे. तर ते आहे ताबाचे मॉडेल्स. ओके. 7 स्टेप आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि यासाठी परत टेलर मॉडेल पण महत्वाचं आहे, ओपन क्लासरूम मॉडेल पण महत्वाचं आहे, सोबत वेन्स्टन फॅन्टेनी मॉडेल, रोगर्स इंटरपर्सनल रिलेशन मॉडेल हे सुद्धा महत्वाचे आहे. ठीक आहे. आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. Which source of knowledge in classical Indian philosophy is based on the similarity between known object and observed object? खालील शास्त्रीय भारतीय तत्वज्ञानातील ज्ञानाचा कोणता स्रोत ज्ञात व्यवसायानं निरीक्षण केल्यामुळे मुळाच्या समानतेवर आधारित आहे? अर्थपट्टी, अनुमाना, उपमाना, अनुपलब्धी. ठीक आहे. चला सांगा बघू, उपमाना म्हणजे काय असते? कंपॅरिझन.
अनुपलब्धी म्हणजे काय असते? नॉन परसेप्शन, ज्याच्यामध्ये नॉलेज जे आहे, नॉलेज ऑफ द नॉन एक्झिस्टंट ऑफ अन ऑब्जेक्ट बेस्ड ऑन द ऍबसेन्स, जे अब्सेंट राहतं हा ना. अनुमान म्हणजे काय, तर तर्क वितर्क. आणि अर्थपट्टी जे आहे ती पोस्च्युलेशन, नॉलेज जे गेन करतो आपण त्याचे काही अझम्पन्स असतात हा ना, ते असतं ते. तर इथे काय म्हणताय, खालील शास्त्रीय भारतीय तत्वज्ञानातील ज्ञानाचा कोणता स्रोत हा व्यवसाय निरीक्षण केल्यामुळे मुळाच्या समानतेवर आधारित आहे? तर ते असणार आहे उपमान. ठीक आहे, कम्पॅरिझन, ऑप्शन सी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, भारतीय तर्कशास्त्राच्या अनुसार निष्कर्ष काढण्याचा पायऱ्यांचा योग्य क्रम कोणता आहे? विचाराधीन उदाहरणाची लागू होणारी स्थिती किंवा साधर्म्य दर्शवणे, कारण सांगणे, प्रतिपादन सिद्ध झाल्याची पुष्टी करणे, प्रतिपादन मांडणे आणि मूळ तत्वाचे उदाहरण देणे. अकॉर्डिंग टू इंडियन नॉलेज, व्हॉट इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ स्टेप्स फॉर ड्रॉइंग कॉन्क्लुजन? स्टेटमेंट ऑफ द ऍप्लिकेबिलिटी, सिमिलरिटी ऑफ द एक्झाम्पल अंडर कन्सिडरेशन, उपन्याय, स्टेटमेंट ऑफ द रिझन हेतू, सी कन्फर्मेशन ऑफ द प्रपोजिशन ॲज एस्टॅब्लिश्ड निगमन, डी स्टेटमेंट ऑफ द प्रपोजिशन प्रतिंचना, सेटिंग अन एक्झाम्पल ऑफ द अंडरलाईन प्रिन्सिपल्स. उदाहरण चला सांगा बघू. ते असणार आहे पहिले डी, प्रतिज्ञा, त्यानंतर हेतू, त्यानंतर उदाहरण, उपन्या आणि निगमन. अशा पद्धतीने त्यामुळे आपलं ऑप्शन असणार आहे ऑप्शन सी. पुढील अध्यापनाच्या प्रक्रियेची क्रमानुसार व्यवस्था करा. मागील ज्ञानासह विद्यमान ज्ञानाशी संबंधित मूल्यांकन, पुन्हा शिकवणे, उद्दिष्ट तयार करणे, सामग्रीचे सादरीकरण करणे. तर रिलेटिंग एक्झिस्टिंग नॉलेज टू प्रायर नॉलेज, एव्हॉल्युशन, रिटेचिंग, फॉर्म्युलेटिंग ऑब्जेक्टिव्ह आणि प्रेझेंटेशन ऑफ अ कंटेंट. आता आपल्याला माहिती आहे यामधलं चला यामध्ये आता आपण करूया. काय असणार आहे, पहिलं असणार आहे एक फॉर्म्युलेटिंग ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे उद्दिष्ट आपण तयार करतो आहोत. त्यानंतर करतोय रिलेटिंग एक्झिस्टिंग नॉलेज जे आहे, मागील ज्ञानासह विद्यमान ज्ञानाची संबंधित करणे. त्यानंतर येतं प्रेझेंटेशन ऑफ कंटेंट, काय प्रेझेंट करतोय, सामग्रीचे सादरीकरण. त्यानंतर येतं इव्होल्युशन आणि नंतर येतं रिटेचिंग. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन डी असणार आहे. श्रवण क्षमतेवर डॅशचा गंभीर परिणाम होतो. लिसनिंग ॲबिलिटी इज सिग्निफिकंटली अफेक्टेड बाय एक्सेसिव्ह इन्फॉर्मेशन ऑफ मटेरियल बिंग हर्ड, स्पीड ऑफ द स्पीच, सिग्निफिकंट हिअरिंग लॉस अँड फिजिकल इश्यू, ऑल ऑफ द अबाव. ऐकले जाणाऱ्या सामग्रीचा अतिरिक्त संदेश, बोलण्याचा वेग, एक मोठी सुनावणी, तोटा, शारीरिक समस्या की वरील सर्व. तर श्रवण क्षमतेनुसारचा गंभीर परिणाम वरील सर्व यांचा होतो आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. शिक्षक म्हणून सुरुवात करण्याच्या यशात खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्वाचा आहे? शिष्यवृत्ती, संप्रेषण क्षमता, व्यक्तिमत्व आणि वर्ग आणि विद्यार्थ्यांशी संबंधित असण्याची क्षमता, संगणनात्मक क्षमता. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर अ सक्सेस इन स्टार्टिंग अ करियर ॲज अ टीचर? स्कॉलरशिप, अकॅडमी एक्सिलन्स, कम्युनिकेशन स्किल, पर्सनॅलिटी अँड द ॲबिलिटी टू रिलेट टू द क्लास अँड स्टुडंट, ऑर्गनायझेशनल स्किल. तर शिक्षक म्हणून सुरुवात करण्याच्या यशात खालीलपैकी आपल्याला व्यक्तिमत्व आणि वर्ग, अ, विद्यार्थ्यांशी संबंधित असण्याची क्षमता जी आहे, पर्सनॅलिटी अँड द ॲबिलिटी टू रिलेट टू द क्लास अँड स्टुडंट्स, हे असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षा देण्याचा मुख्य उद्देश आहे डॅश. व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ पनिशिंग स्टुडंट? अधिकार गाजवा, इतरांना तसे करण्यापासून वाचवा, गुन्हेगार सुधारणे, केलेल्या चुकीबद्दल बदला घेणे. टू असर्ट ऑथॉरिटी, टू प्रिव्हेंट अदर्स फ्रॉम डुईंग द सेम, टू रिफॉर्म द ऑफेंडर, टू एक्झॅक्ट रिव्हेंज ऑफ अ रॉंग डे. इतरांना तसे करण्यापासून वाचवा जे आहे हे ऑप्शन बी असणार आहे. ठीक आहे, कारण विद्यार्थ्यांना शिक्षा देण्याचा मुख्य उद्देश हेच आहे की इतरांना तसे करण्यापासून वाचवा. समोरचा प्रश्न आहे, चांगल्या शिक्षकाचा गुणधर्म काय आहे? A characteristics of a good teacher is control over emotion, excellence command over the subject, physical strength, sense of a human. भावनांवर नियंत्रित, विषयावर उत्तम प्रभुत्व, शारीरिक ताकद, विनोद बुद्धी. तर चांगल्या शिक्षकाचा गुणधर्म जो आहे तो आहे विषयावर उत्तम प्रभुत्व, एक्सलंट कमांड ओव्हर द सब्जेक्ट. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. आपल्याला वर्गात अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करण्याची इच्छा आहे. खालीलपैकी कोणती शिक्षण पद्धती तुम्ही स्वीकाराल? प्रात्यक्षिक, चर्चा, पाठ, भूमिका खेळा. You wish to ensure greater student participation in the classroom. Which of the following teaching method would you adopt? Demonstration, discussion, lecture, role play method. चला सांगा बघू. तर ते असणार आहे रोल प्ले. ठीक आहे.
शिक्षक प्रभावी होण्यासाठी ध्येय अर्थपूर्ण असणे आवश्यक आहे. कारण फॉर टीचिंग टू बी इफेक्टिव्ह, गोल मस्ट बी मिनिंगफुल इन टर्म्स ऑफ करिक्युलम ऑब्जेक्टिव्ह, इंटेलेक्च्युअल आयडिया, स्टँडर्ड सेट बाय अदर स्टुडंट्स नीड अँड ऑब्जेक्टिव्ह. अभ्यासक्रमाची उद्दिष्टे, बौद्धिक कल्पना, इतरांची मानके, विद्यार्थ्यांच्या गरजा आणि उद्दिष्टे. तर शिक्षक प्रभावी होण्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांच्या गरजा आणि उद्दिष्टे जे आहे ते आवश्यक आहे. स्टुडंट्स नीड्स अँड द ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे, तर मग आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेरित करण्यासाठी खालीलपैकी कोणती माहिती महत्वाची आहे? शिकण्याची शैली, व्यक्तिमत्व, सामाजिक, सांस्कृतिक, वरीलपैकी सर. विच ऑफ द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज इम्पॉर्टंट फॉर मोटिवेटिंग स्टुडंट टू स्टडी? लर्निंग स्टाईल, पर्सनॅलिटी, सोशल कल्चर बॅकग्राऊंड, ऑल ऑफ द अबाव. तर काय असणार आहे? वरील सर्व. ऑप्शन डी असणार आहे वरील सर्व. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे, आपण मुलांमध्ये निरीक्षण करण्याची क्षमता सुधारू इच्छित असल्यास आपण खालीलपैकी कोणती शिफारस कराल? इफ यू विश टू इम्प्रूव्ह द ऑब्झर्वेशनल स्किल ऑफ चिल्ड्रन, विच ऑफ द फॉलोइंग वुड यू रिकमेंड? क्रिएटिंग इंटरेस्ट इन द सब्जेक्ट, डेव्हलपिंग अ फ्रेमवर्क फॉर एक्सपिरियन्स, शार्पनिंग द सेन्स, डी ट्रेनिंग मेंटल फॅकल्टीज. विषयात रुची निर्माण करणे, अनुभवासाठी एक आराखडा विकसित करणे, इंद्रिय तीक्ष्ण करणे, मानसिक क्षमतांना प्रशिक्षित करणे. आपण मुलांमध्ये निरीक्षण करण्याची क्षमता सुधारू इच्छित असल्यास आपल्याला काय करणे आवश्यक आहे? तर आपल्याला इंद्रिय तीक्ष्ण करणे हे शार्पनिंग द सेन्सेस, है ना. कारण मुलं काय ऑब्झर्व करतात, मुलांमध्ये निरीक्षण करण्यासाठी आपल्याला आपले सेन्सेस हे करावे लागेल. ओके, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. तुम्हाला विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य आणि सांघिक भावना विकसित करायची असेल, यासाठी तुम्ही कोणत्या उपक्रमाची शिफारस कराल? इफ यू वॉन्ट टू डेव्हलप कॉर्पोरेशन अँड टीम स्पिरिट अमॉंग स्टुडंट्स, विच ऍक्टिव्हिटीज वुड यू रिकमेंड फॉर दिस? आर्ट, डिबेट, प्रोजेक्ट वर्क, क्विज. तर सहकार्य आणि सांघिक भावनेसाठी आपण प्रकल्पाचं काम देऊ, कारण ते ग्रुप प्रोजेक्ट जे असतात ना ते खूप महत्वाचे असतात त्यासाठी. त्यामुळे कोऑपरेशन वाढते, डेव्हलपमेंट होते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. एक मुख्याध्यापक म्हणून तुम्ही सरासरीपेक्षा कमी बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांशी कसे वागाल? ॲज अ हेडमास्टर, हाऊ वुड यू ट्रीट स्टुडंट विथ अ बिलो ॲव्हरेज इंटेलिजन्स? जस्ट लाईक अदर स्टुडंट, जनरसली इग्नोर देम, डू नॉट प्रमोट देम टू द नेक्स्ट क्लास. इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच उदारपणे लक्ष देऊ नका आणि पुढच्या वर्गात त्यांना परवानगी देऊ नका. उदारपणे अतिरिक्त मदत आपण त्यांना देऊया. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. डॅश ब्लॅकबोर्डवर लिहिताना सर्वात महत्वाचे खालीलपैकी काय असते? व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर वेन रायटिंग ऑन द ब्लॅकबोर्ड? चांगले हस्ताक्षर, मोठ्या अक्षरात लिहिणे, छोट्या अक्षरात लिहिणे, लेखनात स्पष्टता. चारही छोट्या अक्षरात लिहिणे तर नाहीये, पण 3 तर आहे. तर यामधून आपल्याला 100% जो बरोबर आहे ते टिक करायचं आहे. पण एखादी हस्ताक्षर आपण चांगले लिहितोय, पण लेखनात स्पष्टता नाहीये, तर ते चांगले होईल का? नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. क्लॅरिटी, आपण लिहित काय आहोत ते महत्वाचं. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. शिक्षण हे एक शक्तिशाली साधन आहे. सामाजिक रूपांतर, वैयक्तिक रूपांतर, सांस्कृतिक रूपांतर आणि वरील सर्व. एज्युकेशन इज अ पॉवरफुल टूल फॉर सोशल ट्रान्सफॉर्मेशन, पर्सनल, कल्चर, ऑल ऑफ द अबव. ते असणार आहे वरील सर्व, ऑल ऑफ द अबव. शिक्षक विद्यार्थ्यांचे लक्ष कसे सुधारू शकतो? शिकवण्याच्या मनोरंजक पद्धतीचा परिचय करून, उदाहरण, अध्यापन सहाय्याद्वारे, मुख्याध्यापक प्राचार्यांचे देखरेख, निरीक्षणाद्वारे, काळजीपूर्वक स्वनिरीक्षण करून. हाऊ कॅन अ टीचर इम्प्रूव्ह अ स्टुडंट्स अटेन्शन? बाय इंट्रोड्युसिंग इंटरेस्टिंग टीचिंग मेथड, एक्झाम्पल युझिंग टीचिंग एड्स, सुपरविजन बाय द हेडमास्टर अँड प्रिन्सिपल, थ्रू ऑब्झर्वेशन, बाय केअरफुल सेल्फ ऑब्झर्वेशन. शिकवण्याच्या मनोरंजन पद्धतीचा परिचय करून, उदाहरण, अध्यापन सहाय्याद्वारे आपण ते करू शकतो. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. अभ्यासक्रम म्हणजे करिक्युलम काय असते? शिकवला जाणारा अभ्यासक्रम, अभ्यासक्रम आणि शैक्षणिक उपक्रम, सह अभ्यासक्रम, संस्थेचे सर्वांगीण अभ्यासक्रम. करिक्युलम काय असते? अभ्यासक्रम आणि शैक्षणिक उपक्रम. ठीक आहे, त्यामुळे सिलेबस आणि अकॅडमिक ऍक्टिव्हिटीज. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना स्वावलंबी कसे बनवाल? प्रत्येकावर जबाबदारी सोपवणे, आदेश देणे आणि आज्ञा पाळण्याची अपेक्षा करणे, त्याच्या किरकोळ भांडणाकडे दुर्लक्ष करणे आणि त्यांच्या समस्या स्वतः सोडवून देणे. हाऊ वुड यू मेक युअर स्टुडंट सेल्फ रिलियंट? असाइनिंग रिस्पॉन्सिबिलिटी टू एव्हरीवन, इश्युइंग ऑर्डर अँड एक्सपेक्टिंग ओबिडियन्स, इग्नोरिंग देअर पेटी क्वायरस, सॉल्व्हिंग देअर प्रॉब्लेम्स फॉर दॅम. तुम्ही स्वतःच्या विद्यार्थ्यांना स्वावलंबी कसे बनवणार आहात? प्रत्येकावर जबाबदारी टाकल्यानंतर विद्यार्थी जो आहे तो स्वावलंबी होऊ शकतो. त्यामुळे ही पद्धत तुम्ही वापरू शकता. त्यामुळे आपलं उत्तर असणार हे ऑप्शन ए.
एखाद्या मुलाला ऐकण्याची कमजोरी असू शकते जर ते असामान्यपणे मोठ्या आवाजात बोलत असेल, संभाषणादरम्यान ते बोलणाऱ्या व्यक्तीच्या अधिक जवळ जात असेल, ते शिक्षकांना वारंवार कृपया पुन्हा सांगा असे म्हणत असेल. डी वरील सर्व. A child might have a hearing impairment if they speak in an unusual loud voice, they move closer to the speaker during conversation, they frequently ask the teacher to please repeat. D all of the above. काय असणार आहे? ते असणार आहे ऑल ऑफ द अबव, म्हणजे वरील सर्व जे आहे ते आपल्याला असू शकते. म्हणजे एखाद्या मुलाला ऐकण्याची कमजोरी असू शकते जर. चांगला शिक्षक तो जो काय करतो. अ गुड टीचर इज वन हू प्रोव्हाइड युजफुल इन्फॉर्मेशन, मोटिवेट स्टुडंट्स टू लर्न, गिव्ह प्रिंटेड नोट्स टू स्टुडंट, एक्सप्लेन कॉन्सेप्ट अँड प्रिन्सिपल्स. तर हे तर बरोबरच आहे. नोट्स तर आपण देतोच आहोत, पण काय उपयुक्त माहिती देतोय, सोबत काय करतोय, पण महत्वाचं काय आहे यापैकी विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रेरित करतो. मोटिवेट स्टुडंट्स टू लर्न. ओके, तर मग आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. शिक्षक अध्ययनाला खालीलप्रमाणे बनवण्यासाठी दृकश्राव्य संदाचा वापर करतात. टीचर्स यूज ऑडिओ व्हिज्युअल एड्स टू मेक लर्निंग मोर इन्फॉर्मेटिव्ह, फास्टर, इंटरेस्टिंग, इझियर. अधिक ज्ञानवर्धक है ना, त्यामुळे मोर इन्फॉर्मेटिव्ह बनवतो आपण जेव्हा ऑडिओ व्हिज्युअल वापरतो. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. मुलाच्या आक्रमक वर्तनात सुधारणा करण्याची सर्वात प्रभावी मार्ग कोणता आहे? व्हॉट इज द मोस्ट इफेक्टिव्ह वे टू इम्प्रूव्ह अ चाइल्ड अग्रेशन बिहेवियर? काय असणार आहे? दे शुड बी गिव्हन सेव्हरल पनिशमेंट, इट शुड बी इग्नोर्ड, दे शुड बी केप्ट इन आयसोलेशन, द रिझन फॉर दिस बिहेवियर शुड बी आयडेंटिफाईड. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, त्याला एकाकीपणात ठेवलं पाहिजे, या वर्तनाची कारणे शोधली पाहिजे. या वर्तनाची कारणे शोधली पाहिजे. द रिझन फॉर दिस बिहेवियर शुड बी आयडेंटिफाईड. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे पीआयक्यू प्रश्न पाहिलेले आहे. आय होप ते तुम्हाला अभ्यासाला मदत करतील आहे. 5,000 प्लस पुस्तकांचा संच याची मॉक टेस्ट आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही Amazonवरून मागवू शकता. मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये ते आहे. सोबतच आपला 2 महिन्याचा क्रॅश कोर्स आपल्याकडे आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता. उर्वरित जो तुमचा अभ्यास राहिलेला आहे, वीक पॉईंट्स त्यापासून सुरुवात करा आणि उर्वरित अभ्यास पूर्ण करण्यासाठी या बॅचमध्ये नक्की एनरोल करा. येत्या मंडेपासून आपण सुरुवात करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.